या आज खातून तर वाढदिवस आहे आमच्या कुर्ल्याचे आमचे एकदम आशीर्वाद. बोला बोला बोला. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर काल विधान परिषदेतही मंजूर करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीनं या विधेयकाला विरोध दर्शवला असून राज्यपालांना या विधेयकावर सही करू नका मंजुरीची अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती मिळते. हे जे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे, क्रूर आणि निर्घृण, हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत, जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत, दलित, शोषित, पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना वेसण घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. साधारण 70च्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात. जिथे सरकार पोचत नाही, जिथे सरकार पोचत नाही, जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे का वनवासी डिपार्टमेंट आहे ना ते पोचत नाही, तिथे या संघटना पोचतात. ती पोटदुखी आहे. आणि मग या सगळ्यांना दहशतवादी, अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची. एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता. मिसा, आणीबाणीच्या दरम्यान मिसा, आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाली. तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड, स्मगलर, डाकू अशा प्रकारची लोक. टाळा आला, त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. आता हा जनसुरक्षा, तुमचं सरकार आज आहे उद्या नाही. जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. जनसुरक्षामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही, एक लक्षात घ्या. अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी पाशवी बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेला आहे. त्याने जरी मंजूर केला असला तरी विरोधी पक्ष असेल, आम्ही सगळे असू, या कायद्याला विरोध करत नाही. आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा आहे. हा भाजपा सुरक्षा कायदा आहे. आजही आदिवासी पाड्यांवर इस्पितळ नाहीये, बरं का. गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं आणि रस्त्यात त्या प्रसूत होतात. अनेकदा बाळ आणि बाळंतणीला धोका निर्माण होतो. त्यांचे मृत्यू झालेले आहे. खांद्यावर टाकून मुलांची प्रेत आईबाप वाहताना आम्ही बघितलं आदिवासी पाड्यांवर. विशेषतः ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात तिथे, ज्या ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे येतात त्या वाडा, तलासरी, डहाणू, पालघर भागात हे चित्र आम्ही पाहतो. तेव्हा हा जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणासाठी आहे हे स्पष्ट दिसतं. रावसाहेब, काल तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ माजली. एक होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दिल्ली दौरा, त्यामागचं कारण तुम्ही सांगितलं, आणि दुसरं मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ तुम्ही ट्विट केला, त्यावरूनही मोठी खळबळ माजली. संजय शिरसाटांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं कळतंय. कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करतील? त्यांनी मला जर प्रबोधन केलं की बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार. एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, समोर आला. मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आला, ज्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत, बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या, काही बॅगा उघड्या आहेत, काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत,
असा तो व्हिडिओ आहे. हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना, मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअब्रू होण्याचं कारण नाही. त्यांनी त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा तुम्ही प्रसिद्ध केलाय. व्हिडिओ मी काढलाय का? चोरून नाही. मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे. मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहित नाही. बघा, हे संजय सिरसाट जे आहेत हे एक अतिविशिष्ट व्यक्ती आहे. ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी, तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे. डीप. ते करणार आहेत का? एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे, सिगरेटचे झुरके मारत. हे का चित्र आमचं नाही आहे, चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या 2 दिवसात शिंदे गटाच्या 2 आमदारांनी दाखवून दिलं आणि 1 मंत्र्यांनी दाखवून दिलं. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही? नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघाने आतापर्यंत काम केलंय. मग ही नैतिकता आता कुठे गेली? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र